धुळे जिल्ह्याला अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा बसलाय। साक्री तालुक्यामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। आमदार मंजुळा गावितांकडून शेतीची पाहणी करण्यात आलेली आहे। शेतकरी आमदार गावितांसमोर ढसाढसा रडलेला आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढलेलं आहे। गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतीच्या पाहणीसाठी साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांनी कासारे मालपूर शिवारामध्ये भेट दिली आणि यावेळी नुकसानीचे वास्तव सांगताना शेतकरी आमदार गावितांसमोर ढसाढसा रडला। या शेतकऱ्यांचं टरबूजाचं पीक जमीनदोस्त झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हतबल झाला। आमदार मंजुळा गावित यांनी शेतकऱ्याला घेऊन महसूल विभागाला पंचनामा करण्याचे आदेश दिले। पूर्णपणे 100%ची आपण हे नुकसान भरपाईची आपण मागणी करूया। जे होईल ते शेवटी निसर्गाच्या पुढे आपलं काहीच चालत नाही बेटा। पप्पा पण काल रडत होते फोन करून। अरे तू जरी म्हणाल तर त्याच्याला कोणी हिंमत नाही। शेवटी आता तर निसर्गाच्या पुढे चालतच नाही। म्हणजे 5 दिवसांनी हा पूर्ण आपल्या हातात इन्कम येणार होतं ना। मग व्यापारी ठरवून झाले ते त्यांचे 3 महिन्याचं नियोजन काय